कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवरचं महाराष्ट्रातलं उदगीर. उदगीरला संपन्न ऐतिहासिक आणि चळवळीचा वारसा लाभलेला आहे. त्याच उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनामध्ये मराठी, तेलुगू आणि कर्नाटक म्हणजे कन्नड या भाषेतले रसिक मोठ्या उत्साहानं सहभागी झालेले आहेत आणि ही बाब म्हणजे मराठीसाठी अत्यंत सुखावणारी आहे. नमस्कार, मी माधव सावरगावे बुक टॉक्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. यावेळेस बुक टॉक्सचा स्पेशल एपिसोड आहे तो साहित्य संमेलनावर. उदगीरमध्ये 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनामध्ये पहिल्यांदाच एक नवा प्रयोग करण्यात आलाय. तो म्हणजे प्रत्येक लेखकाला, कवीला त्याचं उत्तमरित्या पुस्तकाचं लेखन केल्यानंतर प्रकाशन व्हावं यासाठी प्रकाशन कट्टा सुरू केलेला आहे. आपण सुरुवातीला तिकडे जाऊया. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही साहित्यिकांसाठी आणि रसिकांसाठी एक पर्वणी असते. अनेक नवीन लेखक, कवी लिहित असतात आणि त्यांना एक व्यासपीठ मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते. संमेलनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विचार सातत्यानं चर्चा होत असते आणि ही चर्चा, त्या चर्चेमध्ये आपणही राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं. महाराष्ट्रातल्या शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत अनेक नवीन लेखक असतील, कवी असतील किंवा जुने लेखक कवी असतील, ते लिहित असतात. पण त्यांना एक अडचण असते की प्रकाशन संस्थेची, आणि प्रकाशन संस्था मिळाल्यानंतर ती पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर प्रकाशन कुणाच्या हस्ते करायचं असा एक प्रश्न पडत असतो. त्यातून एक नवा पर्याय या उदगीरच्या संमेलनातून आलेला आहे. पहिल्यांदाच 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक कट्टा सुरू करण्यात आलाय. त्या कट्ट्याचं नाव आहे साहित्य प्रकाशन कट्टा. साहित्य प्रकाशन कट्ट्यामध्ये 3 दिवस जवळपास 162 कवी लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन केलं जाणार आहे आणि आज माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस सरांच्या हस्ते या प्रकाशन कट्ट्याचं उद्घाटन झालेलं आहे. सोबतच जवळपास 62 कवी लेखकांच्या वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा इथे झाले. आपण सरांकडून जाणून घेऊयात की खरं तर सर, महाराष्ट्रातल्या लेखकाला असं वाटतं की आपल्या पुस्तकाचं प्रकाशन उत्तम ठिकाणी, उत्तम व्यक्तींच्या हातातून व्हावं, नामवंत व्यक्तीच्या हातातून व्हावं अशी त्याची एक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संयोजकांनी एक वेगळी संधी दिलेली आहे. कसं पाहाल याच्याकडे, तुमची काय प्रतिक्रिया यावर? सर्वच प्रतिभावंतांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मंच मिळत नसतो. तसं म्हणून कवी कट्टा जसा सुरू झाला तसा उदगीरच्या या ऐतिहासिक साहित्य संमेलनामध्ये अखिल भारतीय महामंडळ, साहित्य महामंडळ आणि उदगीरची संयोजन समिती यांच्या संयुक्त अशा प्रकारच्या कल्पकतेतून एक नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू झाला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे नवे कवी असतील, जुने कवी लेखक असतील, त्या प्रतिभावंतांच्या प्रतिभेचा सन्मान करण्याच्या दृष्टीनं त्यांनी लिहिलेल्या, प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा या प्रकाशन कट्ट्यामध्ये विशेषतः अरुण जाखडे हे जे दिवंगत अशा प्रकारचे अस्सल आणि अत्यंत प्रामाणिक प्रकाशक होते, त्यांच्या स्मरणार्थ हा आपला प्रकाशन कट्टा सुरू झाला. हा पहिला प्रयत्न, पहिला प्रयोग या ठिकाणी होतोय. याबद्दल उदगीरची संयोजन समिती आणि ठाले पाटलांची सर्व समिती यांचं मी जाहीरपणानं अभिनंदन करतो. ही पुस्तकाची लोकशाही आहे आणि ही लेखक आणि कवी प्रतिभावंतांची सांस्कृतिक लोकशाहीचा उपक्रम आहे. या ठिकाणी अत्यंत गरीब, अत्यंत कुठल्याही जाती धर्माचा पण नवशिका असेल, नव्या प्रतिभेचा असेल, त्याच्यामध्ये टॅलेंट असतं, लिहिण्याची हौस असते, प्रत्येकामध्ये गुणवत्ता असेल याची शाश्वती नाहीये. पण संख्या आणि लोकशाहीमध्ये सांस्कृतिक लोकशाहीला महत्व आहे. मग राजकीय लोकशाही ही समृद्ध होऊ शकेल. पहिल्यांदा सांस्कृतिक लोकशाहीची गरज आहे. ती लोकशाहीची गरज सगळ्या संमेलनातून भरून काढता येत नाही आणि मुख्य मंचावरती सगळ्या पुस्तकाचे होत नाहीत. 22 पुस्तकाचे, 50 पुस्तकाचे 2-2 अर्ध्या सेकंदात नाव न घेता प्रकाशनं यापूर्वी होत होती. यावेळेला मी प्रत्येक लेखकाच्या प्रत्येक पुस्तकाचं नाव घेऊन आज 52 पुस्तकांचं मी प्रकाशन आज कवी या संबंध प्रकाशन कट्ट्यावर मी केलेलं आहे. प्रत्येकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आता 3 दिवस अशा प्रकारचा हा प्रकाशन कट्टा हा कंटिन्यू राहणार आहे. एक दुग्ध शर्करा योग आहे की यावेळी पीठावर दत्ता भगर सर आहेत आणि मराठवाड्यातल्या असंख्य मराठी विषयातल्या विद्यार्थ्यांचे ते पिढ्या घडवणारे. सर, मला तुम्हाला इथं पाहून फार आनंद झाला, कारण औरंगाबाद नंतर खूप वर्षानंतर तुम्ही निवृत्त झाल्यानंतर आज भेटलात. आत्ता 52 पुस्तकाचं प्रकाशन सबनीस सरांच्या हस्ते झालं. तर तुम्ही कसं पाहता की या
कार्यक्रमामुळं, या कट्ट्यामुळं काय नव्या माझ्यासारख्या लेखकांना, कवींना उभारी मिळेल, काय प्रेरणा मिळेल त्याबद्दल आम्हाला सांगा. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाचे बार्लिंगे चेअरमन झाले आणि एका प्रसिद्ध नियतकालिकाने त्यांच्या धोरणावर टीका करणारे 3 अग्रलेख लिहिले. त्या नियतकालिकाचं मी नाव घेत नाही. योजना काय होती, नव्यानं उदयाला येणाऱ्या लेखकाच्या पुस्तकाला अनुदान द्यावं. अनुदान देऊन कुठं लेखक निर्माण होतात का, हा प्रश्न होता. हे एवढे जे लेखक निर्माण झाले, आता त्याचा पुढचा टप्पा आहे, त्याला रसिक मान्यता कशी मिळेल. कौतुकराव ठालेंनी आणि आचार्य मंडळांनी हा कवी कट्टा निर्माण करून पुढच्या टप्प्याची सुरुवात केलेली आहे प्रकाशन कट्ट्याच्या निमित्तानं. याचं मला स्वागत करावंसं वाटतं. खूप खूप धन्यवाद. दोघांनीही सांगितलं, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, आपण लिहिलेल्या शब्दाचा कोणीतरी सन्मान करावा, आणि तो इथं व्यासपीठावर सन्मान केला जातोय. आणि खुद्द माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस सर आणि दत्ता भगत सर आहेत, त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन केलं जातं आणि त्या पुस्तकाचा सन्मान केला जातोय. हे पुस्तक आहे मी डॉक्टर B.R. आंबेडकर बोलतोय. बाबासाहेबांच्या विचारातल्या काही गोष्टी लेखकांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला असावा असं या एकूण त्या याच्यावर लक्षात येतं. त्यामुळं अशी अनेक पुस्तकं आहेत, अनेक कवी लेखक आहेत ज्यांनी इथं येऊन आपल्या पुस्तकाचं प्रकाशन केलंय. हा उत्साह आहे. नवे जुने ज्यांच्या मनात आतापर्यंत बरंच काही होतं ते इथं लिहून प्रकाशित करून इथं आले आणि त्याचं प्रकाशन अत्यंत सन्मानानं झालेलं आहे. त्यामुळं या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक नवा कट्टा, नवीन उभारी नव्या लेखकाला प्रेरणा देऊन जाते. ज्या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं त्या ठिकाणचं प्रतिबिंब स्मरणिकेच्या माध्यमातून समोर येतं. उदगीरमध्ये 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असताना तिथून तयार केलेली, निर्मिती केलेली स्मरणिका ही आता चर्चेत आहे. ती नेमकी काय आहे, कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक डॉक्टर दीपक चिद्दरवार सर आहेत. सरांनी ही स्मरणिका संपादित केलेली आहे आणि त्या स्मरणिकेचं नाव आहे अश्मक. हे नाव टाकण्यामागचं किंवा हे नाव करण्यामागची एक वेगळी भूमिका आहे. उदगीर आणि उदगीरचा परिसर, त्याचबरोबर मराठवाडा, मराठवाड्यानंतर महाराष्ट्र, महाराष्ट्रानंतर भारत, अशी सगळी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून ही स्मरणिका तयार करण्यात आली आहे. नव्या जुन्या मातब्बर लेखकाचे विचार यातून, या माध्यमातून मांडण्यात आलेले आहेत. नेमकं ही स्मरणिका कशी आहे, नावापासून आपण सुरू करणार आहोत. सर, स्मरणिका पाहिल्यानंतर वरून तर वजनदार आहे आणि आतून सुद्धा तितकंच वजनदार साहित्य वाचकांना, साहित्यिकांना, साहित्यप्रेमींना मिळणार आहे हे तुम्ही सांगितलं. अष्टमक असं नाव ठेवण्यामागची भूमिका काय आहे आणि या स्मरणिकेमध्ये काय काय साहित्य मेळा किंवा साहित्याची मेजवानी मिळणार आहे? या स्मरणिकेला आश्मक असं नाव दिलेलं आहे. हे आपल्या प्रदेशाचे प्राचीन नाव आहे. आपल्या प्रदेशाला आश्मक, पूर्वी आश्मक असं म्हटलं गेलेलं आहे. आश्मक या प्रदेशामध्ये लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड हे महाराष्ट्राचे, मराठवाड्याचे 4 जिल्हे, तेलंगणाचे 3 जिल्हे, आदिलाबाद, निजामाबाद आणि मेदक आणि कर्नाटकाचा 1 जिल्हा बिदर, असे एकूण हा सगळा परिसर हा आश्मक म्हणून ओळखला जात होता. आणि मराठीचं मूलस्थान हे आश्मक आहे असं अभ्यासकांनी आणि संशोधकांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्यांचं असं संशोधन आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. उदगीर नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. म्हणून या स्मरणिकेला आश्मक नाव असं द्यावं, मी असं सर्वांना सांगितलं, संपादक मंडळांना सांगितलं, आमच्या मार्गदर्शकांना सांगितलं आणि मार्गदर्शकांनी ते मान्य केलं आणि या स्मरणिकेला आम्ही आश्मक असं नाव दिलेलं आहे. साहित्य संमेलनामध्ये
साहित्याची मेजवानी असते, विचारांची देवाणघेवाण असते, चर्चा असते आणि असं नवीन काहीतरी दिसलं की ते वाचायचं असतं इथं दिसून येते आणि ही त्या वाचनीय त्या सगळ्या वाचन चळवळीमध्ये वाचक चळवळीमध्ये ही स्मरणिका नक्कीच अग्रेसर राहणार आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, साहित्य संमेलन उदगीर. नव्या साहित्य निर्मितीसोबतच वाचन संस्कृती रुजावी, वाचक वाढावेत यासाठी प्रकाशन संस्था अनेक वर्षांपासून काम करत आहेत. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया किंवा ई मीडियामुळं वाचण्यासोबतच लोक कादंबऱ्या, कथा या ऐकण्याकडे त्यांचा कल दिसतो आहे. अशा स्थितीमध्ये अनेक प्रकाशन संस्था प्रकाशनासोबतच ही पुस्तकं ई स्वरूपात किंवा ऑडिओ स्वरूपात आणण्याचा जास्त प्रयत्न करत आहात. उदगीरमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बहुतांशी वाचक दोन्ही प्रकारचा दिसून येतोय आणि त्या अनुषंगानं मेहता पब्लिकेशनकडून आणखी काही एक वेगळे प्रयोग करण्याचं ठरवलेलं आहे आणि तेच काय प्रयोग आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर अखिल मेहता आहेत. काय नेमकी तुमची संकल्पना आहे आणि वाचकांना तुम्ही या पुढच्या काळामध्ये काय भेट देऊ इच्छित आहे? पहिले तर मी साम टीव्हीला मेहता पब्लिशिंग हाऊसच्या स्टॉलवरती पूर्ण स्वागत करतो आणि ह्याचं स्वरूप असं म्हणण्यासारखं आहे की आता एक उदाहरणार्थ झोंबी हे पुस्तक किंडलवरती USAच्या टॉप सेलिंगवरती चार्ट्सवरती होतं. ह्याचा अर्थ असा नाही होत की झोंबी हे प्रिंटेड कॉपी त्याचे काही वाचक कमी झाले किंवा त्याचं खप कमी झालं असा नसतो. तर कुठलाही नवीन मीडिया आला, ऑडिओ बुक्स असतील, व्हिडिओ बुक्स असतील, ई बुक्स असतील, तर ज्या मीडियाबरोबर येतो त्यावेळी तो नवीन वाचक निर्माणही होत असतो. ह्याचा अर्थ असा नाही की ऑडिओ मीडिया आला म्हणजे की ऑडिओचे आता जे खरे वाचक आहेत ते ऑडिओमध्ये शिफ्ट होतील, नाही, ते रिप्लेस नाही होत, वाचक अजून वाढतात. तर आता असेच काही आपल्याकडे बेस्टसेलर्स जे पुस्तकं आहेत, डॉक्टर आनंद यादवांचे आहेत, व्यंकटेश माडगुळकरांचे आहेत, जसं करुणाष्टक आता ऑडिओ बुकवर येणार आहे आणि इतर पुस्तकं जसे काचवेल आहे, घरभिंती आहे, आपल्याला ते पुन्हा एकदा ऑडिओ बुक्समध्ये येण्याची फार म्हणजे गरज आहे या पुस्तकांची, कारण याचा एक नवीन वाचक, एक यंगस्टर निर्माण होणार आहे या ग्रामीण साहित्याचा. वाचकांना तर हे वाचता तर येणार, हा ऑप्शन्स आहे, पण नवा ऑप्शन तुम्ही देऊ शकताय. ऍब्सोल्युटली, जसं म्हटलं तुम्हाला, आता ऑडिओ बुक्स वाचणारे एक पुढचे थोडेसे यंगस्टर्स असू शकतात किंवा काही काही अंध मुलं असतात, त्यांच्यासाठी पण हे उपयोगी होऊ शकतं. पुस्तक खरेदी करणाऱ्यांची संख्या घटते आहे असं म्हणलं जातं, म्हणून तुम्ही प्रिंट सोबतच हा प्रयोग करायला पुढं जास्त सरसावले आहात का? वाचक कमी होतोय किंवा असं जे कमी होते, आय थिंक ही अफवा आहे आणि हे ओव्हरऑल जस्ट उठवलेल्या गोष्टी आहेत. काहीतरी चर्चा करायला गोष्टी लागतात OTT आणि फिल्म्स बरोबर, म्हणून हे असं सगळं आहे. पण शेवटी आता परवा पावनखिंडचे जे दिग्दर्शक होते त्यांचा आपण एक कार्यक्रम घेतला, तर त्यावेळी ते तसंच म्हटले की आपण शेवटी करतो ते काय करतो, पुस्तक हे फिल्म्स कसे करतो, तर ते पुस्तकांवरच कुठं तरी इन्स्पायर होत असतात. म्हणून वाचक कमी होतोय, पुस्तक संस्कृती कमी होतीये असं काहीही नाहीये. आम्हाला असं वाटत नाही की असं काही आहे. आम्हाला असं वाटतं की आपणच वाचकांपर्यंत नाही पोहोचू शकत. प्रयत्न जर प्रकाशकांनी केले, वाचकांपर्यंत पोहोचवले, तर नक्कीच वाचक खरेदी करतात, वाचतात आणि ही वाचन संस्कृती अधिक खोलवर रुजत असते. या प्रिंट सोबतच मेहता पब्लिकेशनचं एक जे पाऊल आहे ते खरंच नव्या पिढीतल्या अनेकांना ज्यांना प्रत्यक्ष पुस्तक घेऊन वाचणं शक्य नाही, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ते वाचता येऊ शकतं असा त्यांचा प्रयोग आहे. त्यांच्या प्रयोगाला शुभेच्छा देऊयात. इथंच थांबूयात. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद. संमेलनाच्या निमित्तानं उदगीरमध्ये दाखल झाल्यानंतर अनेक लेखकांनी साहित्य निर्मिती वेगवेगळ्या विषयांवर केलेली आहे. कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, माहितीपट पुस्तकं लिहिली, त्याचबरोबर ऐतिहासिक पुस्तकांचाही ठेवा या संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रासमोर आलेला आहे. आपल्यासोबत त्याच विषयावर बोलण्यासाठी उदगीरचा इतिहास या विषयावर लेखन करणारे आणि
पुस्तक लिहिणारे डॉक्टर शिवाजी सगर आहेत. आज ते आपले पाहुणे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. उदगीर हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा तालुक्याचं ठिकाण आहे. त्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि चळवळीचा वारसा आहे आणि हे सगळं त्यांच्या या उदगीरचा इतिहास पुस्तकामध्ये आहे. केवळ उदगीरच नाही तर उदगीरशी जोडून असलेला संपूर्ण महाराष्ट्र सोबत तेलंगणा, कर्नाटकाच्या नोंदी सुद्धा आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास सुद्धा या त्यांच्या पुस्तकात आहेत. सर, बुक टॉक्समध्ये, साम टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं पुस्तक अत्यंत वाचनीय आणि संदर्भाला धरून आहे. संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा आता हळूहळू उल्लेख होऊ लागलेला आहे. काय नेमकं तुम्ही या पुस्तकामध्ये नोंदी समोर आणलेल्या आहेत? काय आहे उदगीरचा इतिहास आहे, काय त्याबद्दल आम्हाला सांगा. हा, उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. उदगीरला एक ऐतिहासिक परंपरा आणि संस्कृती आहे. उदगीर हे शहर कर्नाटकाच्या अगदी जवळ बाउंड्रीवर जरी असलं तरी इथं अनेक वर्ष निजामाची सत्ता होती आणि त्यामुळे या उदगीरचा जर सुरुवातीचा अभ्यास करायचा असेल तर उदगीर हे नाव कसं पडलं तर अंबेजोगाईला सापडलेला पहिला शिलालेख ज्यामध्ये उदगीरचा उल्लेख आला, त्याच्यावरून आम्ही उदगीर हे शिलालेखाच्या आधारावर उदयगिरीचं अपभ्रंश होत उदगीर हे नाव पडलं. तर उदगीरला 3 फेब्रुवारी 1760 मध्ये लढाई झाली निजाम आणि मराठेमध्ये. यामध्ये विशेषतः सदाशिवराव भाऊ, राघोबा दादा, विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली हा विजय प्राप्त झाला उदगीरच्या लढाई. आणि मग दक्षिणेमध्ये मराठ्यांचा दरारा निर्माण झाल्यानंतर उत्तरेकडे आपली आता मोहीम गेली पाहिजे या दृष्टीने इथूनच खऱ्या अर्थाने पानिपतच्या युद्धाला सुरुवात झाली आणि इथूनच सदाशिवराव भाऊच्या नेतृत्वाखाली सैन्य दल हे उत्तरेकडे पानिपतच्या युद्धासाठी प्रस्थान झालं. आपण मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा लढा अनेक ठिकाणी वाचतो. याच्यातलं वेगळेपण काय आहे? याच्यात काय नोंदी वेगळ्या? याच्यात वेगळं पण आहे की सर, हा लढा एका विशिष्ट नेतृत्वाखाली लढला गेला नाही. संपूर्ण जनतेचा सहभाग या लढ्यामध्ये होता. केवळ स्वामी रामानंद तीर्थच याचे प्रमुख होते लढ्याचे असं नाही, तर या देशात, या भागातील जनता, या मराठवाड्यातील जनता इतकी कंटाळून गेली होती या शासन पद्धतीला आणि म्हणून सामान्य जनतेपासूनच ही चळवळ सुरू झाली. त्याला दिशा देण्याचं कार्य स्वामी रामानंद तीर्थ, श्यामलालजी, बन्सीलालजी, अवस्थी साहेब, सरसंबे, या ठिकाणचे आंबरखाने, या ठिकाणचे टोपे, शंकरराव टोंपे, अशी काही मंडळी त्या काळामध्ये आर्य समाजाचं अतिशय प्रामाणिक काम करत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ फोफावली गेली. महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे प्रत्येक प्रदेशवार प्रत्येक लोकांच्या वेगवेगळ्या संस्कृती आहे, तिथल्या सण आहेत, उत्सव आहेत. इथलं उदगीरचं काय वैशिष्ट्य, सण, उत्सव, महोत्सव आहे? तर उदगीरचं विशेष वैशिष्ट्य असं आहे, जरी इथं मुस्लिम संख्या 40% आणि हिंदू 60% असले तरी हिंदूंच्या सणामध्ये दसरा, दिवाळी किंवा पाडवा, संक्रांत या भागामध्ये मुस्लिम बांधव सुद्धा सहभागी होतात. हे विशेष आहे. आणि आम्ही सुद्धा म्हणजे कारण काय की हा जो भाग आहे तो तेलंगणा आणि कर्नाटकाचे, पूर्वीचे आंध्र, आता तेलंगणा आणि कर्नाटक याला जोडलेला आहे. त्यामुळे इथलं कल्चर, इथली संस्कृतीचा, या संस्कृती पगडा कर्नाटक, तेलंगणाचा आहे का? भाषेवर प्रभाव पडलेला आहे सर. तेलंगणा आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर हे उदगीर शहर असल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या जनतेच्या भाषेवर त्याचा प्रभाव पडलेला आहे. कानडी भाषा, तेलुगू भाषा, मराठी भाषा इथं चांगल्या प्रकारे बोलल्या जातात. हा प्रभाव आहे. असे काही सण उत्सव, आता येळवस म्हणजे वेळामोशा हा याच भागामध्ये, खास करून कर्नाटक सीमेवरच्या भागामध्ये, सोलापूरच्या काही भागामध्ये असतो, लातूर, उस्मानाबादमध्ये असतो. हा तर उत्सव कर्नाटक मधलाच आहे असं मानलं जातं. त्याच्या संदर्भात काही नोंदी आहेत का अशा सणा उत्सवाबद्दल? हे जे कर्नाटकच्या बाउंड्रीवर, उदगीर पासून केवळ 12 किलोमीटरवर कर्नाटक राज्य आणि 22 किलोमीटरवर तेलंगणा, त्यामुळे तिथले जे काही सण उत्सव आहेत, जे काही रूढी परंपरा आहेत, त्याचा प्रभाव या ठिकाणी पडतो. कारण कर्नाटक आणि तेलंगणातील 40% मराठी भाषिक लोक
मराठी भाषिक विद्यार्थी आमच्या उदगीरमध्ये शिक्षणासाठी येतात आणि त्यामुळे ते ऑटोमॅटिक तिथल्या काही संस्कृती, तिथल्या काही परंपरा ह्या आमच्या या उदगीरमध्ये रुजल्या जातात आणि त्याप्रमाणे तिकडली संस्कृती आणि इकडल्या संस्कृतीमध्ये बऱ्याच काही गोष्टी साम्य दिसून येतं. उदगीरचा जो मोठा इतिहास आहे तो वेगवेगळ्या विषयाने मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून झालेला आहे. सर, खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. आपण आता इथंच थांबूयात. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, उदगीर.